नमस्ते. सुप्रभात मित्रांनो. आज आपण 6 जुलै 2025 रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण उपवास कसा करायचा, पूजाविधी कशी करायची, तसेच चातुर्मासात कोणते नियम पाळावयाचे हे देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. आषाढी एकादशी व चातुर्मास हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र पर्व आहेत. या काळात भक्तिभाव, व्रत, साधना, सेवा यांना फार मोठे महत्त्व आहे. आषाढी शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि 4 महिने पुन्हा कार्तिक शुद्ध एकादशीला उठतात. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेत जातात. चातुर्मासाची सुरुवात आषाढी एकादशीपासून होते. भक्त या दिवशी उपवास, जपतप, भजन, कीर्तन करतात. पंढरपूर वारी हे सर्वात मोठे धार्मिक पर्व या दिवशी सुरू होते. पांडुरंग आणि विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपूरला येतात. ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णू शयनासाठी क्षीरसागरात जातात, त्यामुळे याला हरिशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी व्रत करून विष्णूची उपासना केल्यास जन्मजन्मीचे पाप दूर होतात आणि मोक्षप्राप्ती होते. आषाढी एकादशी व चातुर्मास हे आत्मिक उन्नतीचे, मनशुद्धी व साधनेचे फारच उपयुक्त पर्व आहेत. श्रद्धा, भक्ती आणि नियमांचे पालन करून आपण या काळाचा योग्य लाभ घेऊ शकतो. आषाढ शुद्ध एकादशीला शयनी एकादशी असेही देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी एकादशी व चातुर्मास हा भक्तीचा, संयमाचा, साधनेचा काळ आहे. यामध्ये नियम पाळून भक्ती केली तर जीवनात पुण्यसंचय व आध्यात्मिक उन्नती निश्चित मिळते. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते. हिला शयनी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते. ही एकादशी आषाढ शुद्ध एकादशीला साजरी केली जाते. ही एकादशी पंढरपूरच्या विठोबा माऊलीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने देखील प्रसिद्ध आहे. तर या एकादशीचे पालन कसे करावे हे आता आपण जाणून घेणार आहोत. एक दिवस आधी म्हणजे दशमीपासूनच संयम पाळावा. एकादशीच्या दिवशी उपवास निर्जळ करावा. फलाहार किंवा एक वेळ अन्न घेतले तरी चालेल. दिवसभर नामस्मरण, व्रतकथा ऐकणे, हरिपाठ ऐकणे चालू ठेवावे. तसेच संध्याकाळी विठोबा पांडुरंगाची पूजा, भजन, कीर्तन करावे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला ब्राह्मण व गरजूला अन्नदान करून व्रताची सांगता करावी. या दिवशी उपवास हा पूर्ण दिवसाचा उपवास असतो. या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. खोटे बोलणे, राग, द्वेष व वाद टाळावा. विष्णू सहस्रनामावलीचे, गीतेचे आणि रामायणाचे पठण करावे. या दिवशी पूजा साहित्य म्हणून तांदूळ, कुंकू, हळदी कुंकू, फुले, 5 फळे, पान, सुपारी, तुळशीपत्र, गंगाजल, दीपपूजन व नैवेद्य घ्यावा. सकाळी सर्वप्रथम अंघोळ करून पवित्र व्हावे. नंतर देवघर साफ करून प्रथम गणेश पूजन करावे. श्री विठ्ठलाची किंवा मूर्ती किंवा फोटो पाटावर ठेवावे. नंतर गंध, फुले, तुळशी, हार अर्पण करावे. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामस्मरणांचा जप करावा. पंचामृत तयार करून त्याचे देवास अर्पण करावे. तसेच पुष्प अर्पण करावे. तुळशीपत्र अर्पण करावे. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तसेच विठोबासमोर एक विडा व सुपारी ठेवावी. 5 फळाचा देखील भोग लावून घ्यावा. आरती करावी व सर्वांचे मंगळ होऊ दे अशी आपण प्रार्थना करावी. एकादशीच्या रात्री भजन, कीर्तन, विष्णू सहस्रनाम यांचे पठण करावे. काही जण रात्रभर जागरण करून पूजा करतात. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन व दान करावे. उपवासाचा प्रसाद
अन्न सात्विक असावं. विठोबाला सायंकाळी फुलं, तुळस अर्पण करून आरती करावी. तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय विठोबाची पूजा अ अपूर्ण मानली जाते. हरिपाठ, गजर, भजन, नामस्मरण करावे. आपल्या घरी कीर्तन किंवा प्रवचन शक्य असेल तर ते अत्यंत पुण्यकार असेल. चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू होते. यात 4 महिने म्हणजेच आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन महिने येतात. या काळात साधकांनी विशेष संयमाचे पालन करावे. शास्त्रानुसार या काळात देव निद्रेमध्ये असतात. साधना, तप, उपवास यांचे विशेष महत्त्व आहे. ही काळ आत्मशुद्धी व मनशुद्धीसाठी उपयुक्त करावे. आता चातुर्मासात कोणते नियम पाळावे हे आता आपण जाणून घेणार आहोत. चातुर्मासात कांदा, लसूण, मांस, मच्छी व मद्य वर्ज्य असावे. रज, तम वाढवणारे अन्न घेऊ नये. ब्रह्मचर्य, साधना, जप, ध्यान करावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. चातुर्मासात उपासना करण्याचे 4 प्रकार आहेत. ते म्हणजे आपण निरंतर विष्णू जप किंवा विष्णू सहस्रनामावलीचा पठण करू शकतो. तसंच गायत्री मंत्राचे देखील जप केलं तरी चालेल. तसंच भागवत वाचन हे देखील उपयुक्त आहे. तसंच आपल्या घरावर आजूबाजूला हरिकथा किंवा कीर्तनाचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांनी चातुर्मास काळात भक्तिसंपन्न उपदेश दिले आहेत. वारकरी परंपरेत आषाढी एकादशीचे मोठे महत्त्व आहे. त्या दिवशी महिला देखील काही नियम पाळू शकतात. यथाशक्ती त्या उपवास करू शकतात. तसेच विष्णू सहस्रनामावली व लक्ष्मीपूजनाचा देखील तुम्ही करू शकता. माहेरी व सासरी एकत्र पूजन करून तुम्ही भजनाचा देखील कार्यक्रम ठरवू शकता. चातुर्मासात साध्या जीवनशैलीचा परिचय द्यावा लागतो. तसंच रोज श्लोक व प्रार्थना शिकवावी. धार्मिक गोष्टी सांगाव्यात. चातुर्मासात ऋतूनुसार काही भोजनाचे त्याग करावे. म्हणजेच काय, आषाढात दही त्याग करावी. श्रावणात दुधाचे सेवन वर्ज्य करावे. भाद्रपदात शेंगदाण्याचे सेवन वर्ज्य करावे. तसेच आश्विन महिन्यात माठ किंवा मूग यांचे सेवन वर्ज्य करावे. म्हणजेच त्या गोष्टींचा त्याग करावा. या काळात संन्यास घेतलेले लोक या काळात स्थिर स्थानी राहतात. चातुर्मासात केलेली सेवा ही आपणास आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती, पितृदोष व ग्रहदोष यातून मुक्तता देते. तसेच लक्ष्मी व विष्णूंची अखंड कृपा आपल्यावरती राहते. या काळात तुम्ही